नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण आज सगळ्यात आधी बघणार आहोत की क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर तब्बल 142 वर्षांनंतर पहिली महिला कसोटी खेळवली गेली. आणि यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे की आपल्या भारतीय महिला संघाने या ऐतिहासिक सामन्यात इंग्लंडचा 270 धावांनी पराभव केलाय. हा महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक नवा विक्रम आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर महिला कसोटीत पहिलं शतक झळकवण्याचा जो बहुमान आहे हा भारताच्या यस्तिका भाटिया हिने मिळवलाय. या सामन्यात भारताची जी क्रांती गौड आहे तिने 5 विकेट्स घेतल्या. लॉर्ड्सच्या मैदानावर एक ऑनर्स बोर्ड असतो जिथे 5 विकेट्स घेणाऱ्या किंवा शतक मारणाऱ्या खेळाडूंचे नाव सुवर्ण अक्षरात कोरलं जातं. आता या नावांमध्ये क्रांती गौड आणि यस्तिका भाटिया यांची सुद्धा भर पडणार आहे. तिथे सुद्धा त्यांचं नाव मानाने झळकणार आहे. भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौर हिने सांभाळली तर इंग्लंडचं नेतृत्व नॅट सीवर ब्रंट हिने केलं. महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील भारताची वाढती ताकद दर्शवणारी ही घडामोड नक्कीच महत्वाची ठरते. थोडं बघूयात की ठिकाण लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन. 270 धावांनी भारताने हरवलं इंग्लंडला. लॉर्ड्सवर 142 वर्षांनंतर ही कसोटी खेळली गेली आहे. 270 धावांनी विजय मिळवलाय. पुढे बघूयात की क्रांती गौड ही पहिली महिला ठरली आहे जिने लॉर्ड्सवर 5 विकेट घेतल्या आणि यस्तिका भाटिया ही पहिली महिला जिने लॉर्ड्सवर शतक केलेलं आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही होती तर इंग्लंडची नॅट सीवर ब्रंट. पुढे बघूयात की जुलै 2026 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक मोठी शिखर परिषद म्हणजेच महत्वाची बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये या परिषदेत नक्की काय ठरलं ते थोडक्यात बघून घेऊयात की पहिली गोष्ट म्हणजे तर समुद्रातील सुरक्षा, सागरी सुरक्षा. सध्या समुद्रात विशेषतः हिंदी महासागरात चीनचा प्रभाव जास्त वाढतोय. त्याला उत्तर देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकत्र मिळून काम करायचं असं ठरवलं. तसंच डिफेन्स क्षेत्रात जे नवीन काही स्टार्टअप्स येत आहेत, नवीन उद्योग सुरू होत आहेत, त्यांना दोन्ही देशांनी मिळून मदत करणार आहेत. त्यासाठी डिफेन्स इनोव्हेशन कॉरिडॉर त्यांनी सुरू केला जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर युरेनियम आणि ऊर्जा. भारताला विजेची आणि ऊर्जेची खूप गरज आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया आता आपल्याला युरेनियम पुरवणार आहे. युरेनियम तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अणु ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारा हा एक अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. हा पुरवठा आता अगदी सुरळीत होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर बिझनेस आणि व्यापार. इथे एक शब्द लक्षात ठेवतो म्हणजे सेका. सेकाचा सोपा अर्थ असा की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा व्यापार आणखी सोपा करणे, टॅक्स कमी करणे आणि एकमेकांचे जे सामान वगैरे जे काही असतील ते सहज विकणे, हा बिझनेस वाढवण्याचा करार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. चौथी गोष्ट ती म्हणजे शिक्षण आणि टेक्नॉलॉजी. ऑस्ट्रेलियाची दोन जी काही मोठी युनिव्हर्सिटी आहे फ्लिंडर्स आणि व्हिक्टोरिया यांचा आता भारतातच कॅम्पस सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल टेक. इथे 2 शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा की पॅक्ट्स हा सायबर सुरक्षेसाठीचा एक नवीन प्लॅन आहे जेणेकरून ऑनलाईन फ्रॉड किंवा हॅकिंग रोखता येईल. आणि ऍसिटी ही भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांची डिजिटल टेक युती आहे, ग्रुप आहे जी नवीन तंत्रज्ञानावर एकत्र काम करेल. आणि शेवटचा मुद्दा जो यात डिस्कस झाला होता तो म्हणजे की ऑस्ट्रेलियाने भारताच्या 3 प्राचीन ऐतिहासिक मूर्ती नंदी, कालीमाता आणि स्कंदची आपल्याला सन्मानपूर्वक आता परत केली आहे, ज्या पूर्वी चोरीला गेल्या होत्या. त्याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊयात की भारत ऑस्ट्रेलिया शिखर परिषद मेलबर्न या ठिकाणी झाली जुलै 2026 मध्ये. तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद झाली. याच्यात सगळ्यात पहिलं तर संरक्षण आणि सागरी सुरक्षेमध्ये सागरी सुरक्षेचा रोडमॅप त्यांनी तयार केलाय. चीनचं वाढतं प्रभुत्व रोखण्यासाठी डिफेन्स इनोव्हेशन कॉरिडॉरची स्थापना केली की जे काही स्टार्टअप्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी. पुढे बघूयात की क्लीन एनर्जी, स्वच्छ ऊर्जा आणि युरेनियमचा आपल्याला आता ऑस्ट्रेलियाकडून पुरवठा केला जाणार आहे जेणेकरून भारताची ऊर्जेची जी काही गरज आहे ती या ठिकाणी भागवली जाईल. तंत्रज्ञान भागीदारी, पॅक्स आणि ऍसिटी, सायबर सुरक्षा आणि सप्लाय चेन साठी हे फ्रेमवर्क आहे. ऍसिटी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजीचा ही युती आहे, हा ग्रुप आहे. आर्थिक भागीदारी
व्यापार, गुंतवणूक, खनिज संसाधन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर यांचा भर असणार आहे. शिक्षण सहकार्य वाढवण्यावर भर असणार आहे. धोरणात्मक सहकार्य वाढणार आहे. बहुआयामी सहकार्य या ठिकाणी केलं जाणार आहे. असे सर्व जे काही हायलाइट्स होते हे शिखर परिषदेचे होते. त्याचबरोबर सेका जो हा मुक्त व्यापार करार आहे त्याबद्दलही त्यात चर्चा झाली की व्यापार वाढ होणार, बाजार प्रवेश सुलभ होणार, नवीन संधींची याच्यामध्ये संधी मिळणार, भारताला आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार आहे. क्वाड अंतर्गत सुद्धा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा मानस दिसतोय. पुढे बघूयात. तर शिक्षण आणि कौशल्य विकास, एज्युकेशन आणि स्किल्स सेक्टर मध्ये सुद्धा की फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यांचे कॅम्पस आता भारतामध्ये सुरू करण्याचा ऑस्ट्रेलियाने विचार केलाय. भुवनेश्वर येथे खाण क्षेत्रासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना या ठिकाणी होणार आहे. आणि सांस्कृतिक वारसा जो काही आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून भारताला ऐतिहासिक 3 प्राचीन मूर्ती सन्मानपूर्वक परत करण्यात आलाय. नंदीची मूर्ती, काली आणि स्कंद मूर्ती या भारताला परत करण्यात आल्या. पुढे बघूयात की देशाच्या सुरक्षे संदर्भातील बातमी, ती म्हणजे पिनाका बद्दल. पिनाका या रॉकेट सिस्टम बद्दल ऐकलं असेल सोशल मीडियावर की नुकतीच जुलै 2026 मध्ये DRDOने चांदीपूर, ओडिशा येथे पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. आता ही बातमी आपल्याला परीक्षेसाठी का महत्वाची आणि यात नक्की काय घडलं ते आपण थोडक्यात बघून घेऊयात. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तर 60 ते 120 किलोमीटर ची रेंज या ठिकाणी फायनल होते. या पिनाका रॉकेटची कमाल मारक क्षमता म्हणजे जास्तीत जास्त अंतर 120 किलोमीटर आहे, ज्याची चाचणी डिसेंबर 2025 मध्ये यशस्वी झाली होती. पण शत्रू अगदी जवळ असेल तर त्यासाठी कमीत कमी अंतर म्हणजे 60 किलोमीटरची किमान रेंज चाचणी करणं गरजेचं होतं. ती चाचणी आता जुलै 2026 मध्ये यशस्वीरित्या पार पडली. म्हणजे आता 60 ते 120 किलोमीटरच्या दरम्यान शत्रू कुठेही असला तरी पिनाका त्याला अचूकरित्या टार्गेट करणारे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर अवघ्या 44 सेकंदात पिनाकाची ताकद किती खतरनाक आहे हे आपण बघू शकतो याच्यातून की एक लॉन्चर अवघ्या 44 सेकंदात तब्बल 12 रॉकेट शत्रूवर डागू शकतो. म्हणजे एका मिनिटाच्या आत शत्रूचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ताकद येते. तिसरी गोष्ट म्हणजे की हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आहे, मेड इन इंडिया आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या पुण्याच्या DRDOच्या 2 प्रयोगशाळा ARD आणि HEMRL यांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केलंय. एक छोटा किंवा ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो की पिनाका ही काही आजची सिस्टीम नाहीये. 99च्या कारगिल युद्धात जेव्हा आपले जवान डोंगरावर चढत होते तेव्हा खाली मैदानी भागातून शत्रूच्या बंकरवर अचूक मारा करण्यासाठी याच पिनाका मार्क 1चा वापर त्यावेळेस करण्यात आला होता, ज्याने युद्धाचा एक पालटलंच होतं. त्याच आधुनिक रूप आहे हे. तर 44 सेकंद, 12 रॉकेट, 60 ते 120 किलोमीटरची रेंज आणि पुण्याची म्हणजे स्वदेशी निर्मिती आहे. हे पॉइंट्स पिनाकाबद्दल लक्षात ठेवण्यासारखे आहेत की ऑलरेडी 2025 मध्ये चाचणी झाली होती, पण ती कमाल मर्यादेची झाली होती, 120 किलोमीटरची झाली होती. आणि आता जी जुलै 2026 ला झाली ही 60 किलोमीटरची झाली, किमान मारक क्षमतेची चाचणी झाली. तर DRDO कडून चांदीपूर, ओडिशा येथे ही यशस्वी चाचणी झालेली आहे. स्वदेशी बनावट आहे, मारक क्षमता 44 सेकंदात 12 रॉकेट डागण्यास सक्षम होतं, एवढे फास्ट आहे हे. ऐतिहासिक संदर्भ काय, तर 99च्या कारगिल युद्धात पिनाका मार्क 1चा यशस्वी वापर करण्यात आला होता. दीर्घ पल्ल्याची अचूक मारक क्षमता आहे, शत्रूच्या तळांवर अचूक आणि वेगवान प्रहार करता येतील, भारतीय सैन्याची सामरिक ताकद वाढवते. तर आता पुढे बघूयात की 3 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीत झालेल्या भारत जपान शिखर परिषदेत एक अतिशय महत्वाचा करार झालाय. हा करार नक्की काय आहे आणि यातून भारताला काय मिळणार आहे हे आपण थोडक्यात बघूयात. तर करार कोणामध्ये झाला, तर हा करार भारत आणि जपान यांच्यात झाला, यांची शिखर परिषद होती. भारताची एकमी ACME कंपनी आणि जपानची मित्सुबिशी कंपनी यांच्यात हा करार पार पडलाय. करार किती रुपयांचा आहे आणि उत्पादन कुठे होणार, तर हा जो काही करार आहे हा तब्बल $1 अब्ज म्हणजे सुमारे 8,300 कोटी रुपयांचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत आपल्या ओडिशातील
पॅरादीप इथे एक मोठा प्लांट उभारला जाईल जिथे ग्रीन इंधन तयार होईल. यात नक्की काय पुरवलं जाणार तर 2030 सालापासून भारताची जी काही कंपनी ही जपानला दरवर्षी 1 लाख टन ग्रीन मिथेनॉल पुरवणार आहे. यामुळे जपानला स्वच्छ इंधन मिळेल आणि भारताला मोठा बिझनेस पैसा आणि नवीन तंत्रज्ञान मिळेल. आता सोप्या भाषेत बघायचं झालं तर ग्रीन मिथेनॉल काय असतं तर नेहमीचं पेट्रोल किंवा डिझेल जाळल्याने खूप प्रदूषण होतं, पोल्युशन होतं. पण ग्रीन मिथेनॉल हे बायोमास पासून म्हणजे ओल्या कचऱ्यापासून आणि वनस्पतीच्या अवशेषांपासून तयार केलं जातं. तर हे अत्यंत कमी कार्बन उत्सर्जन करणारं द्रव इंधन म्हणून ओळखलं जातं. यामुळे काय होतं तर की जे हरित गृह वायू आहेत म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस यांचं उत्सर्जन तब्बल 95% पर्यंत कमी होतं. त्यामुळे समुद्रातील जहाजे चालवण्यासाठी हे जगातलं सर्वोत्तम आणि सर्वात स्वच्छ इंधन मानलं जातं. 2023 मध्ये भारताने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलं, ज्याचाच एक भाग म्हणून आज आपण अशा प्रकारची मोठी प्रगती करत आहोत. थोडक्यात बघायचं झालं तर आता भारत जगाला ग्रीन इंधन पुरवणारा एक मोठा एक्सपोर्टर बनण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो. तर भारत आणि जपान, भारतीय कंपनी ACME एक कंपनी, जपानी मित्सुबिशी कंपनी, या दोघांमध्ये हा करार झाला 3 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी भारत जपानच्या वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला. $1 अब्ज इतका हा कराराचं मूल्य आहे. उत्पादन कुठे पारादीप ओडिशा या ठिकाणी उत्पादन होणार आहे. यातून जपानला स्वच्छ इंधन मिळेल आणि भारताला निर्यातीमुळे उत्पन्न आणि तंत्रज्ञान लाभेल. याने 2030 पासून ग्रीन मिथेनॉल दरवर्षी 1 लाख टन जपानला पुरवेल भारत 2030 पासून. पुढे काही की पॉइंट्स बघूयात की बायोमास पासून ग्रीन मिथेनॉल बायोमास पासून बनतं. कमी कार्बन असं हे द्रव इंधन आहे. हरितगृह जे वायू आहेत ग्रीन हाऊस गॅसेस त्यांचं उत्सर्जन ते 95% पर्यंत कमी करतं. जहाज वाहतुकीसाठी हे एक स्वच्छ ऊर्जा साधन आहे. तर शेवटी सांगायचं झालं तर मध्ये आपण बघूया की पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजनबाई यांचं निधन झालंय. तीजनबाई हे नाव छत्तीसगडच्या पंडवाणी या पारंपरिक जे काही नृत्य नाट्यकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे तिथलं आहे. त्यांनी भारताची ही कला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवली. परीक्षेत त्यांचा थेट संबंध पंडवाणी कलेशी असा प्रश्नात विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे नाव नक्कीच लक्षात ठेवा. त्यानंतर एक महत्वाची बातमी म्हणजे की दुसरी मोठी हानी म्हणजे की ब्रिज मॅन ऑफ इंडिया, भारताचे जे ब्रिज मॅन म्हणजे गिरीश भारद्वाज यांचंही नुकतंच निधन झालंय. त्यांना ब्रिज मॅन का म्हणायचे तर त्यांनी देशातले जे काही दुर्गम आणि ग्रामीण भागात जिथे रस्ते नव्हते तिथे त्यांनी स्वखर्चाने आणि लोकांच्या मदतीने तब्बल 140हून अधिक सस्पेन्शन ब्रिज टांगते पूल जे काही आहे ते बांधले. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. पुढे आपण बघूयात की स्पेस न्यूज जॅक्साचा नवीन रेकॉर्ड बद्दल आपण बघूयात की जपानची स्पेस एजन्सी जॅक्साने एक कमाल केली. त्यांनी RVX नावाच्या पुनर्वापरयोग्य रॉकेटचं, रियुजेबल रॉकेट याचं पहिलं यशस्वी उड्डाण आणि लँडिंग केलंय. पुनर्वापर योग्य म्हणजे काय तर हे रॉकेट अंतराळात जाऊन पुन्हा सुखरूप जमिनीवर परत येऊ शकतं. जसं एलन मस्कची स्पेस एक्स कंपनी करते तसंच आता जपाननं पण या ठिकाणी करून दाखवलंय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्या देशातील आयुष्यमान भारत डिजिटल मिशनने एक मोठा टप्पा ओलांडलाय. या मिशन अंतर्गत आतापर्यंत 93.95 कोटीहून अधिक लोकांचे डिजिटल हेल्थ अकाउंट आरोग्य खाती तयार करण्यात आली आहे. यामुळे आता रुग्णांना त्यांचे जे काही मेडिकल रिपोर्ट आहे हे कागदावर नेण्याची गरज नाही, ते सगळं आता त्यांना ऑनलाईन उपलब्ध असणार आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत. पुढची महत्वाची बातमी म्हणजे की प्रोजेक्ट 17A नक्की काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतीय नौदलासाठी अत्यंत आधुनिक आणि हायटेक स्टेल्थ फ्रिगेट्स म्हणजेच लढाऊ जहाजे बनवण्याचा हा एक मोठा प्रकल्प आहे. स्टेल्थ म्हणजे काय तर अशी लढाऊ जहाजे की जी शत्रूच्या रडारवर सहजासहजी पकडली जात नाहीत, म्हणजेच ती शत्रूच्या डोळ्यामध्ये
धूळ फेकून हल्ला करू शकतात. तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत काय आहे की एकूण 7 लढाऊ जहाजे तयार केली जात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की INS महेंद्रगिरी याच प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवलेलं 7वं आणि शेवटचं लढाऊ जहाज म्हणजेच हे INS महेंद्रगिरी आहे. या जहाजाचं नाव ओडिशा मधल्या पूर्व घाटात असलेल्या एका उंच पर्वतावरून म्हणजेच महेंद्रगिरी नावाचा पर्वत तुम्ही भूगोलात वाचलं असेल त्याच्यावरून ठेवलंय. तिसरी गोष्ट म्हणजे की हे कुठे तयार झालं आणि याची वैशिष्ट्य काय, तर हे जहाज मुंबईच्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये तयार करण्यात आलंय, MDL मध्ये. हे पूर्णपणे स्वदेशी मेड इन इंडिया तंत्रज्ञानाने बनलेलं आहे. यात अत्याधुनिक शस्त्र, सेन्सर्स आणि प्रगत युद्ध प्रणाली बसवण्यात आली, ज्यामुळे भारताची सागरी सुरक्षा अनेक पटींनी मजबूत होणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने क्विक जर आपण महत्वाचे पॉइंट्स बघितले तर 17A बद्दल की एकूण जहाज काय आहेत, तर 7 आहे. जहाजांचा हा प्रकल्प आहे, ज्यापैकी एक INS महेंद्रगिरी हे शेवटचं 7वं जहाज आहे. माझगाव डॉक मुंबईमध्ये ह्याची निर्मिती झाली आणि रडारला चकवा देणारं तंत्रज्ञान हे आहे. मुंबईत झालेली निर्मिती 7वं ऐतिहासिक जहाज असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर प्रोजेक्ट 17A ह्याच्याच अंतर्गत INS महेंद्रगिरी नावाचं हे 7वं जहाज तयार केलं गेलंय. तर आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.